प्रीतीने घेतलेलं आहे एक आठवण म्हणून इथलं एक नारळ. कोकणातलं जे वादळामुळे पडलं होतं, कारण भरपूर झाडं आहेत, पाणी भरपूर भरलेलं आहे. आता आपल्या ओनरकडे कोयता नसल्यामुळं आपण रस्त्यामध्ये जर कुठे कोयता भेटला तर हे नारळ पिणार आहोत. तर हे बघा इथे किती मुलं वगैरे खेळतायत छान. आता खूप 2 दिवस खूप छान आम्ही इथे एन्जॉय केला आणि आता वापस जातोय. थोडंसं वाईट वाटतं, परंतु आम्ही कोकणामध्ये खूप वेळा येतो. अक्षरशः या वर्षातली ही 5वी ट्रिप आहे. ब्लॉग वगैरे आपण बनवत नव्हतो अगोदर, आता फिरल्यामुळे म्हटलं की एक आठवणी राहतील आणि या सगळ्या आपण जेव्हा यूट्यूबवर अपलोड करतो तेव्हा आपल्याला वेळ मिळेल तेव्हा आपण टी व्हीवरती वगैरे बघू शकतो. हा एक पर्पज होता या व्लॉगिंग चालू करण्याचा आणि त्याच्यामुळेच हे व्लॉगिंग चालू केलेलं आहे आपण. तर आता गाडी काढलेली आहे, चला लागूया परतीच्या प्रवासाला. A few moments later. इथे एक देवाचं मंदिर सुद्धा आहे, जागृत देवस्थान. आम्हाला वेळ मिळाला नाही, पण तुम्ही नक्की या. आता आपण वापस जातोय आणि समोर बघू शकता किती छान असं परिसर आहे, निसर्गरम्य असा परिसर आहे. आता नेक्स्ट वीकेंड कुठे जायचंय आपल्याला? वॉटर पार्कला जाणार आहे आम्ही आता नेक्स्ट वीकेंड. स्टे ट्यून. आणि आता बघूया, तुम्हाला हा रोड वरती आपण जर कुठे थांबलो तर एखादं मंदिर किंवा एखादं ऐतिहासिक स्थळ किंवा एखादं चांगला स्पॉट असेल तर आम्ही नक्की तिथे थांबून परत एकदा छोटे व्हिडिओ बनवणार आहोत या ब्लॉग साठी. रस्त्यामध्ये किती छान घर आणि हा छोटासा रुंद रस्ता आणि खूप छान असे घर. मला वाटतं पावसाळ्यामध्ये खूपच भारी दिसत असेल या सगळ्या गोष्टी. पावसाळ्यात यायचं का रे कोकणात? एक दिवस खूप म्हणजे धो पाऊस पाहिजे, एकदम मजा येते पावसामध्ये. पण रस्त्यामध्ये जाताना एक 10 मिनिट पुढे आल्यानंतर आम्हाला खूप छान सुंदर निसर्गरम्य मंदिर बघायला दिसलं. म्हटलं आपण एकदा गाडी थांबवूया. या ठिकाणी ही आपण गाडी थांबवलेली आहे, बघू शकता रोडच्या बाजूला. आणि आपण जातोय स्वयंभू घाणेकरीण देवस्थान चंद्रनगर. हे कोकणातलं. आपण आता रत्नागिरीमध्ये आहोत आणि बघूया मंदिरामध्ये नेमकं काय काय आहे ते. तर झालं आहे आपलं दर्शन आणि आपण निघालो आहोत आता पुढच्या डेस्टिनेशन साठी. हे बघा मित्रांनो, हे आहे दापोलीचं बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ परिसर. खूप जवळ आहे, लाडघर बीच पासून अगदी 10-15 मिनिटावरच दापोली आहे. म्हणजे तुम्हाला एक बीच थोडी रिमोट आहे, पण तुम्हाला जर काही पाहिजे असतील सुविधा किंवा गोष्टी तर तुम्ही या ठिकाणी येऊ शकता. हे बघा, हे आहे कृषी विद्यापीठाचे कृषी अभियांत्रिकी तंत्रज्ञान महाविद्यालय. हा पूर्ण परिसर खूप मोठा आहे. जसं कृषी विद्यापीठ प्रत्येक आपल्या मराठवाड्यामध्ये परभणीला आहे, तसं कोकणामध्ये दापोलीला आहे आणि बऱ्याच ठिकाणी आहेत असे वेगवेगळे कृषी विद्यापीठ. आपल्याला निघून आता 1 तास 1.5 तास झालेला आहे जवळपास. एक चुकी झालेली आहे आपल्याकडून. जो गुगल मॅप आम्ही फॉलो केला आणि तो इंटरनल रोडने आपल्याला महाडच्या दिशेने घेऊन जात आहे. तर मित्रांनो, तुम्ही जाताना खेड मार्गे रूट सिलेक्ट करा, कारण तो रूट जरी फास्टेस्ट म्हणजे लॉंग डिस्टन्स असला तरी तो मुंबई गोवा हायवे आहे. आणि हे जे आम्ही जो जातोय हा रस्ता पण आहे, पण बरेच कन्स्ट्रक्शन या मार्गावर चालू आहे. हा, आणि त्याच्यामुळं वळणाचा रोड आहे. निसर्गाच्या सानिध्यातून जातोय, चांगली गोष्ट आहे. पण ज्यांना फास्ट जायचंय विदाऊट एनी प्रॉब्लेम्स, त्यांनी खेड मार्गे मुंबई गोवा हायवे सिलेक्ट करून वापस जायचा प्रयत्न करावा. तर फायनली आपण महाडमध्ये एंट्री केलेली आहे. या साईडला बघू शकता किती छान नदी आहे ही महाडमध्ये. मला नदीचं नाव माहिती नाहीये, महाडमध्ये आहे पण ही नदी. तर 2 तासानंतर आपण फायनली महाडमध्ये पोहोचलो आहोत.
महाड तर तुम्हाला माहितीच असेल, ऐतिहासिक शहर आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो चवदार तळ्याचा सत्याग्रह केला होता तो या शहरामध्ये केला होता. आपण वाचलं असेल इतिहासामध्ये वगैरे. तेच हे महाड आहे. तर कन्फ्यूज होऊ नका. महड हे एक वेगळं गाव आहे आणि महाड हे एक गाव आहे. तेच आहे का ते तळ? अच्छा, ग्राउंड आहे. ठीक आहे, आपल्याला जर तो तलाव दिसला तर आपण तो कव्हर करण्याचा प्रयत्न करूया. ही बिल्डिंग आहे महाड नगर परिषद आणि ते जागोजागी तुम्हाला दिसतील भरत शेठ गोगावले यांचे पोस्टर, जे इथले आमदार आहेत, सिटिंग आमदार. आणि ही पूर्ण शहर पूर्ण हे बघा, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे राष्ट्रीय स्मारक आहे महाडमध्ये. या ठिकाणी ऐतिहासिक शहर आहे. आणि आपण आता पूर्ण शहर पार करून हायवे वरती जाणार आहोत, मुंबई गोवा हायवे. तर फायनली बरेचसे प्रयत्नानंतर आणि वाट बघितल्यानंतर मुंबई आणि गोवा हायवे आलेला आहे. जर आपण खेड मार्गे आलो असतो मित्रांनो तर पूर्ण हायवे आपल्याला लागला असता, पण आपण तो गुगल मॅपने जो रस्ता दाखवला होता येताना, तो रस्ता हा इंटरनल कोकणातले बरेचशा वर्क चालू आहे रस्त्यांचं, त्या रोडने आल्यामुळं रस्ता खराब होता. थोडीशी परेशानी झाली या रस्त्याने येताना. पण आता आपण पूर्णपणे एक्सप्रेस हायवेने जाणार आहोत. मुंबईला पण आपण मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेला लागणार आहोत डायरेक्ट आपण खालापूरवरून. आणि आज तुम्हाला एक सरप्राईज आहे, तुम्ही बघू शकता पुढे की महाडपासून थोडंसं पुढं आला मित्रांनो, एक 1-1.5 किलोमीटरवर, तर या ठिकाणी एक गंधारपाले लेणी, या फेमस लेण्या आहेत. तुम्ही तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही या ठिकाणी थांबून त्या लेण्या सुद्धा बघू शकता. समोर असतील शेजारी बघा महाडच्या पुढे, जी आपण एक मिनिटापूर्वी जी नदी बघितली होती महाडमध्ये, त्याचं नाव मला आठवत नव्हतं, ती आहे सावित्री नदी. उन्हाळ्यामध्ये पण खूप सारं छान पाणी आहे या नदीला. पावसाळ्यामध्ये खूप महापूर येतात आणि काही दिवसापूर्वी एक ब्रिज कोसळून खूप मोठा अपघात याला झाला होता माणगाव आणि महाडच्या दरम्यान. हीच ती नदी आहे सावित्री नदी, बघू शकता तुम्ही. हायवेला पॅरलल अशी ही नदी आहे. महाडपासून 4 किलोमीटर नंतर आपण मुंबई गोवा हायवेवरती थांबलो आहोत, कारण लगातार 2-2.5 तास आपण प्रवास केल्यानंतर सगळेच थकले होते, गाडीसुद्धा गरम होते. तर थोडंसं एक अर्धा तासाचा आपण इथं स्नॅक्स ब्रेक घेणार आहोत हायवेच्या बाजूला. या ठिकाणी आपल्याला एक छान हॉटेल सावित्री नदीच्या किनाऱ्यावरती हायवेच्या बाजूला गाडी लावायला पार्किंगला एक छान असं झाड पण दिसलेलं आहे आणि हॉटेलचं नाव आहे नीलकमल. तर आता आम्ही आतमध्ये जाऊन थोडासा चहा आणि थोडंसं स्नॅक्स घेऊ आणि मग पुढच्या प्रवासाला निघूया. आणि या ट्रिपमध्ये पुढे तुम्ही बघत राहा, आपण जाणार आहोत मिसिंग लिंक, जी लोणावळ्यावरून जातो, लोणावळा पुणे, ते मिसिंग लिंकमधून जाणार आहोत. त्याचं पण आपण फुटेज घेणार आहोत. मधले आतमध्ये आल्यानंतर किती छान आहे इथं बसायला वगैरे, छान जागा आहे या ठिकाणी. नीलकमल हॉटेलचं नाव आहे, महाडपासून एक 5 किलोमीटर पुढं. आणि ही बघा, मी जे बनत होतो की सावित्री नदीचा तुम्हाला एक व्ह्यू दाखवतो. किती छान नदी आहे, पूर्णपणे भरून वाहते, दुथडी भरून वाहते. अजून सुद्धा एवढा मे महिना असूनही एवढं सगळं पाणी आहे या नदीमध्ये. हे बघू शकता, ही आहे सावित्री नदी आणि हा सावित्री नदीचा पूर्ण व्ह्यू. छान व्ह्यू आहे हॉटेलच्या बॅक साईडला. यांनी पूर्ण असं कन्स्ट्रक्शन केलेलं आहे आणि ही पूर्ण नदी अशी भरून वाहते. चला स्नॅक्स करूया आणि पुढे निघूया. हे बघा, इथे जांभळाचं झाड आहे, खूप सारे जांभळं लागलेले आहेत आणि हे बघा खाली पडलेले आहेत. मी 1-2 ट्राय केले, अतिशय गोड आहेत ते जांभळं. बघू शकता, सुंदर अशी सावित्री नदी दुथडी भरून वाहत आहे, तुम्ही बघू शकता. तर आपला झालेला आहे आता या ठिकाणी
लंच म्हणू शकतो. स्नॅक ब्रेकसाठी थांबलो होतो, पण आपण घेतली आहे बिर्याणी आणि चहा, आईस्क्रीम, मिसळपाव. आणि आता वाजलेले आहेत 1 आणि आता जाणार आहोत आपण एक्सप्रेस हायवे, पाली मार्गे एक्सप्रेस हायवे, मिसिंग लिंक टुवर्ड्स पुणे. ही आहे माझी बायको प्रीती, जिच्यावर मी खूप प्रेम करतो. पहाड नंतर आपलं नेक्स्ट जे गाव आलेलं आहे ते आहे लोणेरे. तर लोणेरे म्हणजे तुम्हाला माहिती असेल की ज्याचे जो बाटू युनिव्हर्सिटी आहे, बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी ऑटोनॉमस इंजिनिअरिंग कॉलेज आहे एक प्रसिद्ध, ते या ठिकाणी आहे. या गावचं नाव आहे लोणेरे. आता माणगावच्या ट्रॅफिक मध्ये मित्रांनो जवळपास 15 ते 20 मिनिट झाले. हा खूप सारा ट्रॅफिक जाम आहे दुपारच्या वेळेला. मी तर म्हणतो की जर पुण्याला जायचं असेल तर तुम्ही जो रोड दाखवतो तामिनी घाट, रायगड किल्ल्याकडून जाणारा रोड दाखवतो गुगल मॅप, तो फॉलो करा. आम्हाला ऍक्च्युली खोपोली आणि मिसिंग लिंकनी जायचं होतं म्हणून आम्ही हा रूट चूज केलेला आहे, पण या रूटवरती भरपूर ट्रॅफिक आहे. आता मुंबई गोवा हायवे सोडलेला आहे आणि आपण जातोय पाली, जो बल्लाळेश्वर महागणपती आहे, बल्लाळेश्वरचा गणपती, पालीचा बल्लाळेश्वर, त्या गणपतीच्या गावाकडे जात आहोत. आणि तिथून आपण जाणार आहोत खालापूर, खोपोली आणि मग जाणार आहोत एक्सप्रेस हायवे कडे. आणि तिथून फक्त 45 मिनिटं. हा, आणि तिथून खूप जवळ आहे. आता मिसिंग लिंक झाल्यामुळं आपल्याला खूप इझी होणार आहे हा प्रवास इथून पुढे. आता बघा समोर दिसत आहे तुम्हाला सुधागड, पाली सुधागड. तुम्ही नाव ऐकलं असेल सुधागड किल्ला, तर तो पालीच्या जवळ असलेला हा डोंगर आणि त्याच्यावर असलेला किल्ला आहे. हे सुधागड झूम करून दाखवतो मी तुम्हाला. पाली सुधागड. तुम्ही पालीला आल्यानंतर इथे नक्की विजिट करा आणि पालीच्या बल्लाळेश्वर अष्टविनायकाचं दर्शन पण घेऊ शकता. आणि हा बघा रोडच्या साईडला असलेला हा छान किल्ला. आपण आता थांबलो आहोत पाली आणि खोपोलीच्या मध्ये एक हॉटेल सुधागड वैभव या ठिकाणी. आपण थोडासा ब्रेकफास्ट करणार आहे आणि आपल्याला दिसले इथे हापूस आंबे, जे की एकदम आपले जे फार्मर्स असतात ते देतात. या ठिकाणी आपण 1 डझन आंबे घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता याच्यामध्ये. याचं कारण का तर मित्रांनो, तुम्ही हा आंबा बघू शकता. तर हा नॉन केमिकलवाला आंबा असा असतो ज्याच्यामध्ये चिकामुळे त्याला डाग पडलेले आहेत. आणि जे आपण रस्त्याच्या कडेला जे आपल्या सिटीमध्ये आंबे घेतो पेटीमधले, ते एकदम पिवळे दिसायला एकदम छान असतात. ते केमिकलवाले आंबे असतात ज्याच्यामध्ये कॅल्शियम कार्बाईड टाकल्यामुळे ते वरतून तुम्हाला पिवळे दिसतात, पण आतून ते कच्चे आणि थोडेसे पांढरट असतात, पिवळे नसतात. त्याचे कारण होतं की आपल्याला या रोडवरती जर कुठे आंबे विकणारे दिसले असतील तर आपण घेणार होतो आणि आपल्याला लकीली ते भेटलेले आहेत. पहिला आपण थांबलो आहोत थोडंसं परत एकदा लंचसाठी. बघूया काय काय ऑप्शन आहे तिथे लंचसाठी आपल्याला. तिकडे दिलेले आहेत ऑलरेडी आपले मंडळी. ताक आणि सोलकढी ट्राय करूया आपण. कशी आहे रे सोलकढी साई? चांगली? ताक नाही, मला सोलकढीच पाहिजे. तर तुला काय घ्यायचं? हे बघा मित्रांनो, हे आहे खोपोली जवळ असलेलं ॲडलॅब्स इमॅजिका. आपण आता पोहोचलो ॲडलॅब्स इमॅजिकाच्या जवळ. मला आता पुढचं डेस्टिनेशन आहे खोपोली खालापूर नाका. तिथून आपण जाणार आहोत एक्सप्रेस हायवे आणि नंतर मिसिंग लिंककडे. मित्रांनो, तर या ठिकाणी आपण आता खोपोलीवरून जेव्हा पाली फाटा आहे एक्सप्रेस हायवेला लागतो त्यावेळेस एक मेस आहे. या ठिकाणी गुगल मॅप जो आपल्याला रोड दाखवतो त्याने जाऊ नका, कारण हा जर तुम्हाला व्हिडिओमध्ये थोडासा दिसत असेल तर हा काय करतो, आपल्याला मुंबई साईडला जी लेन जाते तिकडे नेतो. तिथे तुमचा टोल कटतो मुंबई जाण्याचा आणि परत युटर्न करून तुम्हाला खालापूरचा टोल नाका असे डबल टोल भरावा लागतो पुणेकडे जाण्यासाठी, कारण आपल्याला पुण्याला जायचं आहे. तर हा गुगल मॅपचा इश्यू आहे की काय माहिती नाही, पण बरेच लोकांना
जे गुगल मॅपला फॉलो करतात त्यांचा डबल टोल या ठिकाणी कटतो. पालीकडून येताना खोपोली कोल्हापूर टोल नाक्याला लागताना. हा येस, तर तो अवॉइड करण्यासाठी तुम्ही आता आम्ही जसं करतोय तसं आम्ही टोल नाका फॉलो नाही करणार. सॉरी, आम्ही गुगल मॅप फॉलो न करता आपण ओव्हरब्रिजने खोपोली साईडला जाणार आहोत. खालून जायचं आणि खोपोली मार्गावर लागायचं. पुढून तुम्हाला एक लेफ्ट लागल. टाटा स्टीलच्या तिकडून. आता हा ओव्हरब्रिज आहे ना, हा एक्सप्रेस हायवे खाली आहे. खालून आलो आपण. हा बरोबर आहे. आता आपण ओव्हरब्रिज वर लागतो. आणि पुढून यू टर्न घेऊन वापस यायचं आणि मग पुणे लेन लागायचं. म्हणजे तुम्ही तो जो डबल टोल जातो या ठिकाणी तो वाचू शकता. आपण आता आलो आहोत मित्रांनो घराच्या एकदम जवळ. हा आहे आपला टोल नाका खालापूरचा आणि आपण आलो आहोत एक्सप्रेस हायवे आणि काही मिनिटातच आपण पोहोचूया मिसिंग लिंक. सगळ्यांचा जो आवडता स्पॉट आहे सध्या या हायवेवरती, तर आपण तो कव्हर करू. तर मित्रांनो आता आपण आलो आहोत फायनली द मोस्ट वॉन्टेड रोड स्पॉट मिसिंग लिंक. तर इथून पुढे हा जो पहिला बोगदा आहे मुंबईकडून पुण्याकडे जाणारा, हा 3 किलोमीटरचा बोगदा आहे. त्याच्यानंतर तो हँगिंग ब्रिज आहे केबलवाला आणि त्याच्यानंतर परत किती किलोमीटर आहे? 10 किलोमीटर. टोटल आता 13 किलोमीटरचा हा मिसिंग लिंकचा प्रवास आहे. तर आपण बघूया, गाडी आपली या साईडनी मुंबई साईडनी जो येतो त्या साईडनी आपण एंटर करत आहोत मिसिंग लिंक मध्ये. तर हा आहे मिसिंग लिंक. ज्यांनी बघितला नाही किंवा जो फर्स्ट टाइम बघतायत ते या ब्लॉग नवीन नाव कनेक्टिंग लिंक आहे. कनेक्टिंग लिंक. येस, आता मिसिंग लिंक होता अगोदर, आता तो मिसिंग लिंक बंद झाली, आता ही कनेक्टिंग लिंक आहे. तर बघू शकता इन्फ्रास्ट्रक्चर कसं केलंय यांनी. वाव, एकदम टॉपचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे. हो, छान केलंय. लाईट बघा मित्रांनो, हा वर्ल्ड क्लास रोड आहे नो डाऊट. कारण लाईट वगैरे आहेत आणि पूर्ण मार्किंग केलेली आहे जागोजाग रोडची. 4 लेन आहे, तुम्ही बघू शकता. 1 2 3 4 लेनचा रोड आहे. आणि हा फर्स्ट फेज आहे 3 किलोमीटर ओनली. आणि स्पीड लिमिट बघू शकता इथे 80 ची स्पीड लिमिट आहे आतमध्ये. आणि जागोजाग त्यांनी जे बायपास टनल असतात, म्हणजे काही प्रॉब्लेम झाला तर तुम्ही गाडी या टनल मधून बाजूच्या टनल मध्ये पण शिफ्ट करू शकता. हे सगळं यांनी या ठिकाणी बनवून दिलेलं आहे. काय फर्स्ट टनल मधून बाहेर पडून जो हँगिंग ब्रिज आहे आपला, तिथे पोहोचणार आहोत. तर आपण पोहोचलोय आता. हे बघू शकता तुम्ही, हा आहे हँगिंग ब्रिज, मिसिंग लिंकचा हँगिंग ब्रिज. खूप उंच आहे. वरच्या साईडला बघा आणि या साईडला पण. फर्स्ट टाइम आपल्या ब्लॉग मध्ये आपण या मिसिंग लिंक वरून जाणार आहोत. आपण स्पेशली याच्यासाठी इकडे येणार होतो, परंतु प्लॅन काही झाला नाही, त्याच्यामुळं आता हा फर्स्ट टाइम आपण येतो. बघून घ्या या साईडला हा जुन्या हायवे आणि लोणावळ्याची साईड आहे. या साईडला टायगर व्हॅली आहे, खूप खोल अशी ती व्हॅली आहे. वरती बघा डोंगर. आणि आता आपण जो एंटर करणार आहोत हा टनल आहे 10 किलोमीटर. तर इथं बघू शकता आता आणे जात आहे रूफटॉप. हा बघा, हा इथून पुढे आहे कम्प्लीट 10 किलोमीटरचा टनल. पुढे सेम कन्स्ट्रक्शन क्वालिटी आहे. 4 लेन आहे. 80 किलोमीटर पर आवर ची स्पीड लिमिट आहे. बघूया काय काय आहे.